नमस्कार. स्वागत आहे तुमचं या ट्रान्सफॉर्मेशनल मेडिटेशनमध्ये, जे तुम्हाला स्वतःला आणि दुसऱ्यांना स्वीकार करायला मदत करणार आहे. लेट देम बी, लेट मी बी अँड लेट लाईफ फ्लो. हा या मेडिटेशनचा कोर मेसेज आहे. एक मेडिटेशन पोजमध्ये येऊन जा. त्यासाठी आवश्यक आहे की पुढचे 15 मिनिट तुम्ही स्वस्थ एका ठिकाणी बसावं आणि तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही लोकांनी तुम्हाला डिस्टर्ब करू नये. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे अलगद बंद करा. एक खोल श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. पुन्हा एकदा डीप ब्रेथ इन अँड स्लोली ब्रीथ आउट. आपल्या श्वासाच्या संथ गतीकडे लक्ष द्या. आता तुमच्या शरीराकडे बघा. छातीमध्ये जडपणा आहे का? श्वास अडकतोय का? मनात गोंधळ आहे का? पोटात गोळा आल्यासारखं वाटतंय का? जेव्हा विचारांचं वादळ असताना डोक्यात, तेव्हा हे सगळं नॉर्मल आहे. पण शरीराला उत्तर द्यावं लागेल. म्हणून तुमच्या नर्वस सिस्टमला सांगा, मी सुरक्षित आहे, मी ठीक आहे आणि हा क्षण माझ्यासाठी आहे. आय एम सेफ, आय एम ऑल राईट, दिस मोमेंट इज फॉर मी. तुमच्या मनात एक व्यक्ती आहे, एक सिच्युएशन आहे, ज्याला तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहात बरेच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून. स्वतःला विचारा, मी त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत आहे का? हळूवार उत्तर येऊ द्या आणि हे उत्तर आहे हो. आता मनात म्हणा, ही कंट्रोल करण्याची गरज आज मी सोडत आहे. कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला कंट्रोल करण्याची मला गरज नाही. मी त्यांना त्यांच्या स्वरूपात स्वीकारत आहे. कारण की माझ्या कंट्रोल केल्याने ते कोणीही बदलणार नाहीये. एवढे वर्ष जेव्हा आजूबाजूची परिस्थिती किंवा लोक माझ्या कंट्रोल करण्यामुळे नाही बदलले, तर मग आज मला त्यांना त्यांच्या स्वरूपात स्वीकार करायचा आहे. लेट देम बी. आता त्या व्यक्तीची प्रतिमा मनात आणा आणि शांतपणे म्हणा, लेट हिम बी, लेट हर बी, लेट देम बी. ते जसे आहेत तसे राहू द्या. मी त्यांना बदलणार नाही, मी त्यांना मुक्त करत आहे.
आजपासून ते माझ्या अपेक्षांपासून मुक्त आहेत. आजपासून मी त्यांना बदलणार नाही. आता स्वतःकडे वळा. तुम्ही किती स्वतःला जज करत आहात? मी अशी का आहे? मी अशी का आहे? मी असा का आहे? मी वीक आहे का? मी स्ट्रॉंग का नाही आहे? मी लूझर आहे का? मी कधी जिंकणार नाही का? असे बरेच प्रश्न आणि बरेच जजमेंट्स तुमचे स्वतःप्रती तुमच्या मनात दडलेले आहेत. त्यांना बघा आणि आता हळूवार म्हणा, मला स्वतःचा स्वीकार आहे. मी स्वतःला स्वीकारते. मी स्वतःला स्वीकारतो. मी जशी आहे तशी पुरेशी आहे. मी जसा आहे तसा पुरेसा आहे. मला कुणी दुसरी व्यक्ती बनण्याची गरज नाही. लेट मी बी. मी स्वतःला मुक्त करत आहे. आता इमॅजिन करा, तुम्ही सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला बर्डन, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन आणि सफोकेशन होत आहे. आता हात उघडे करा आणि म्हणा, मी कंट्रोल सोडलेला आहे. मी शांतीची निवड केलेली आहे. कल्पना करा, स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल जे जजमेंट्स तुम्ही पकडले आहेत, प्रत्येक जजमेंट एक रेतीचा दाणा आहे. आणि खूप सारी रेती तुम्ही तुमच्या मुठीमध्ये पकडून ठेवलेली आहे. आणि ही मुठीत भरलेली रेती बाहेर येऊ इच्छिते, पण तुम्हाला त्याला पकडून ठेवायचंय. तुम्हाला त्याला सुटू द्यायचं नाहीये. कारण या सगळ्या परिस्थितींना आणि लोकांना तुम्हाला कंट्रोल करायची गरज वाटते. पण आज आपण ही गरज सोडणार आहे. या रेतीला आपल्या हातातून जाऊ द्या, निसटू द्या. म्हणून हात उघडे करा आणि बघा कशी ती रेती जी आहे, एक एक दाण्याने हळूहळू फ्लो होऊन तुमच्या हातून जमिनीवर पडत आहे. प्रत्येक कण एक व्यक्ती आहे किंवा त्याबद्दल निर्माण केलेले आपले जजमेंट्स आहेत. परिस्थिती आहेत ज्या आपल्याला आवडल्या नव्हत्या किंवा याप्रती आपल्या काही कंप्लेंट्स होत्या की हे माझ्यानुसार का नाही. आज त्या सगळ्यांना आपण सोडतोय. प्रत्येक रेतीचा कण खाली पडताना स्वतःला म्हणा, मी कंट्रोल सोडते आणि मी पीस निवडते. आय एम रेडी टू लेट गो ऑफ दिस कंट्रोल. आय चूज पीस. बोट हलके वाटतायत आणि ही रेती सुटल्यानंतर हात हलके वाटताय, छान वाटताय. आता मनात खोलवर जाणवा. पक्क पकडल्याने कसं बोटांमध्ये थोडं दुखणं होतं, आता ते नाहीये. हा कंट्रोल म्हणजेच पेन. हा कंट्रोल म्हणजे दुःख. पण फ्रीडम म्हणजे पीस.
दुसऱ्याला मुक्त करणे म्हणजे स्वतःला शांती देणे. रिपीट करा हळूवारपणे. मी शांतता निवडत आहे आणि माझी शांती सर्वात महत्त्वाची आहे. माझ्या मनाची शांती या जगातली माझ्यासाठी सगळ्यात अमूल्य वस्तू आहे. आता स्वतःची नवीन ओळख घ्या. मनात ठामपणे म्हणा, मी माझ्या शांतीची मालकीण आहे. मी माझ्या इनर पीसची मालक आहे. कोणीही माझी शांती हिरावून घेऊ शकत नाही. कुणाकडेही ती शक्ती किंवा पॉवर नाही ज्याने ते माझी शांती हिरावून घेऊ शकतात. असा कोणीही नाही. आता त्या व्यक्तीकडे पुन्हा बघा ज्याला तुम्ही परत परत कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता आणि त्याबद्दल तुमच्या मनात फार कंप्लेंट्स आहेत किंवा दुःख आहे. त्यांच्याकडे बघा आणि म्हणा, माझं मन प्रेमाने भरलेलं आहे या जगासाठी, सगळ्यांसाठी. म्हणून आज मी तुला ही प्रेमाची ऊर्जा द्यायला तयार आहे. पण मी तुला कंट्रोल करणार नाही. मी तुला इथे मुक्त करायला आहे. होऊ शकतं तुझे प्रत्येक मत आणि तुझी प्रत्येक वागणूक मला नाही आवडत, पण माझी प्रेमाची ऊर्जा जर या जगासाठी आहे तर तुझ्यासाठी पण आहे. या प्रेमाच्या ऊर्जेतून मी तुला मुक्त करते. आणि स्वतःलाही मुक्त करते. तू मुक्त आहे आणि मी देखील मुक्त आहे. आणि ही मुक्ती मला शांतीची निवड करायला मदत करते. आता मनात म्हणा, हे युनिवर्स माझ्यासाठी काम करत आहे. द एंटायर युनिवर्स इज वर्किंग फॉर मी. आणि माझ्या आयुष्यात योग्य गोष्टी येत आहेत. Only good things get attracted to my life. तुमचा श्वास आता मोकळा होतोय. आपल्या श्वासाकडे आणि या श्वासाच्या संथ गतीकडे बघा. या श्वासाची संथ गती म्हणजे तुमचं नर्वस सिस्टम रिलॅक्स होत आहे. श्वास आता मोकळा झालाय. छाती हलकी होते. पोट हलकं वाटतंय आणि मन शांत होत आहे. स्वतःला सांगा, मी रिलॅक्स्ड आहे. मी सुरक्षित आहे. मी शांत आहे. मी रिलॅक्स्ड आहे. मी सुरक्षित आहे. मी शांत आहे. आता हा अंतिम शक्तिशाली मंत्र म्हणा. आणि पुढचे 7 दिवस जेव्हाही तुम्हाला कुणाबद्दल राग किंवा अन्याय झाल्यासारखा वाटतो किंवा दुःख होतं, तेव्हा स्वतःला म्हणा, लेट देम बी. लेट मी बी. लेट लाईफ फ्लो. त्यांना जसं आहे तसं राहू द्या. मला जसं आहे तसं मला राहू द्या. आणि जीवन असंच फ्लोमध्ये मला अनुभव करायला मिळावं. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि सोडा. तुम्ही आता हलके आहात, मुक्त आहात, शांत आहात. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. आणि आता ही स्नेहदृष्टी सगळ्यांसाठी स्वतःच्या जवळ ठेवा.
पुढचे 7 दिवस जर हे मेडिटेशन तुम्ही रोज ऐकलं, तुम्ही बघाल तुम्ही कंट्रोलपासून शिफ्ट होताय फ्रीडमकडे. ऑब्सेशनपासून तुम्ही पीसकडे चालताय. मनातली भीती दूर होईल आणि मनात विश्वास वाढेल. अटॅचमेंट्स सगळे विरघळायला लागतील आणि जीवन एका फ्लोमध्ये पाण्यासारखं, हवेसारखं फील व्हायला लागेल. तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, संपन्नता, निरोगी आरोग्य आणि शांती हे सतत वाहत राहो. हीच प्रार्थना. तथास्तु.